गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे जय राम कृष्ण हरि जय जय राम नीरद म्हणजे ढग बर का. आपल्याला सध्या सवय झाली की नाही, सारखं ढगाळ वातावरण आहे, त्याला आवडतं बर का. पण कसलं नवनीरद सम, नवीन जो नुकताच तयार झालाय ना असा नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम राजा राजा नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी वाजा कमिटी आहे ना, ते 19-20 झाले तरी सांभाळून घेतील बरं का. राजा
जय जय राम कृष्ण हरे। शरणागत दीना दीना शरणागत दीना चरणे शरणागत दीना दीना शरणागत दीना दीना चरणे करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी राजा राम करुणा दृष्टि निहारी राजा राम करुणा दृष्टि निहारी राजा राम करुणा दृष्टि निहारी निहारी करुणा दृष्टि निहारे राजा राम करुणा दृष्टि निहारे राजा राम करुणा दृष्टि निहारे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात दे बोले कीर्तन संगे रंगात दे बोले बालकृष्ण चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लागिता सौख्या स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे लागिता सौख्या स्वरूपी मन हे स्वरूपी मन स्वरूपी मन हे स्वरूपी मन स्वरूपी मन हे लागिता सौख्यम स्वरूपी मन हे लागिता सौख्यम काम क्रोधादि जाति निज धाम काम क्रोधादि जाति निज धाम बालकृष्ण चरणी लक्ष सद्गुरु कसे सार असार सारा सार बदलिता सद्गुराया सारा
बदविता सद्गुराया मंगलधाम जीवन नर हरि पाया मंगलधाम जीवन नर हरि पाया कीर्तन संगे रंगात देहमा कीर्तन संगे रामा संगे कृष्णा संगे रंगात देहमा बालकृष्ण चरणी लक्षणा चरणी लक्षणा बालकृष्ण चरणी लक्षणा चरणी लक्षणा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति शिदेव धारित से तुई भक्ति वाशिदेव बळीने बांधीला गोपीने वेष्टीला बळीने बांधीला गोपीने वेष्टीला पार्थरची झाला
सारथी जो पार्थी झाला सारथी जो भक्ती पाशी हरी तसे भक्ती जरी तुका म्हणे माझी पुरवावी आवडी असं असलं म्हणजे असंच आहे, पण आख्यानामध्ये कोणाची आवडी पुरवली आहे ते सांगणार आहे बरं का. तुका म्हणे माझी पुरवावी आवडी तुका म्हणे माझी पुरवावी आवडी वेगे खाली नारायण वेगे खाली नारायण भक्ती पाशी झाली तसे भक्ती पाशी भक्ती कारण सामग्र्या मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधाना भक्तिरित्य विधीयते. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. काय मंदिरात का मंदिर ही एकमेव जागा आहे जिथं टेन्शन घ्यायला परवानगी नाही का. घरी आपण तेच घेत असतो की आता बहुतेक जण आहेत आणि आहेत, कळलं तर ठीक आहे, नाहीतर सोडून द्या. मराठी आहे हे एकतर टेन्शन नाहीतर पेन्शन. जय जय भक्ती पाशी देव घाली तशी उडी धूत असे गोडी अर्जुनाची. बळीने बांधिला गोपींनी वेष्टीला पार्थ रथी झाला सारथी जो. तुका म्हणे माझी पुरवावी आवडी काय करा वेगे घाली उडी नारायणा. बस आपल्याला काही कीर्तन नवीन नाही का, त्यामुळे कीर्तनामध्ये काय असतं त्याचा क्रम कसा असतो हे सगळं ठरलेलं आहे बरं का. आणि ते जर त्या हरिदासानं व्यवस्थित केलं, नीट ऐका, ते जर त्या हरिदासानं व्यवस्थित केलं तर भगवंतांचं वचन आहे काय तत्र तिष्ठामि नारद. त्यामुळे भगवंत चक्कर मारणार एवढं नक्की. फक्त ते केव्हा मारतील त्या वेळेला मात्र सावध राहा बरं का. काय असतं नेमकं त्याच वेळेला आपलं अरे बापरे येऊन गेले असं व्हायला नको. म्हणून गजर वगैरे खडखडीत तेवढ्या करता करायचं असतं. काय आहे शेजारचा झोपला, शेजारचा म्हणजे हे नाही बरं का, यांना पर्यायच नाही, यांना जागा राहावंच लागतं. पण शेजारचा झोपला तर त्याला उठवता येत नाही कीर्तन प्रवचनात, पाप लागतं असं सांगितलंय. म्हणून ते पाप आपल्या माथ्यावर घेण्याच्या ऐवजी गजर जोरात करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. दरबार भरला. त्या दरबारामध्ये सगळ्यात जास्त
शोभा कशाची हो? तर त्या दरबारामध्ये जो राजा आहे ना त्याची शोभा आहे. नाही का, सगळा दरबार भरलाय आणि त्या राजसिंहासनावरती कोणी नाहीये, चालेल का? म्हणजे मंदिर तयार आहे पण अजून मूर्ती बसायची आहे, येतील का हो दर्शनाला? नाही का? त्या मंदिरामध्ये जी शोभा आहे ना, त्याचं जे वैशिष्ट्य आहे, त्याचं जे मुख्य तत्व आहे ते काय आहे त्या दरबारातलं? तर तो राजा आहे. असा राजा, या इकडे पुढे जागा आहे. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. जा आणि गा दोन्ही सांगितले. दरबार भरलाय आणि या दरबारामध्ये सगळ्यात महत्व ज्याला आहे ना तो राजा सुद्धा समोर बसलेला आहे आणि दोन शिपायांनी शेजारी शेजारी उभे होते. ते म्हणाले, महाराज आज काही विशेषच दिसत आहेत, नाही काय ते सुवर्ण सिंहासन, त्याच्यावरती तो आपला राजा बसलाय. त्या आपल्या राजामुळे या दरबाराला अधिक शोभा आली नाही. तो म्हणाला, दरबाराला शोभा आली ते ठीक आहे राजामुळे, पण महाराज आज सुंदर का दिसतायत याचं कारण महाराजांनी जो किरीट घातलाय ना, आजचा किरीट वेगळा की नाही पांडुरंगाचा, कार्तिकीचा वेगळा, इतर दिवशीचा वेगळा. आज जो किरीट घातलाय ना त्यानं म्हणाले महाराज अधिक सुंदर दिसत आहेत, त्यामुळे त्यांचं जे मुख कमल आहे ना ते अधिक उठून दिसते. हे तिसऱ्यानं ऐकलं शेजारच्या. आणि तिसरा म्हणला, तो किरीट छान दिसतोय याचं कारण आहे, नीट ऐका, याचं कारण आहे त्या किरीटामध्ये जे रत्न बसवलंय ना त्या रत्नाची किंमत जास्त आहे ना म्हणून. असे कोण आहेत? मोरोपंत म्हणाले, असे आमचे तुकोबा आहे. हे मोरोपंत म्हणाले, असं का म्हणायचं असतं? इकडे चालू होतं बरं का. मुकुटमणी संतांचा, कोण आहे तुकोबा? मुकुटमणी कोणाचा? अहो राजाचा नाही, संतांचा. विद्वान सर्वत्र पूज्यते, लक्षात घ्या. विश्वगुरुपदी जायचंय ना आपल्याला, राज्य नाही करायचं बरं का. ही फरक लक्षात घ्या दोन्हीतला. आम्हाला भारताला विश्वगुरुपदी न्यायचंय. विद्वान सर्वत्र पूज्यते असे आमचे तुकोबा आहेत. कसे? मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणो नये वाणी. नेले जडवई कुंठी, नेले जडवई कुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून वाणी. राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 रघोत्तम, राम राम. असे संतांचे मुकुटमणी असलेले तुकोबार आहे. काय सांगताय? भक्तिपाशी देव घाली तसे कुडी, धूत असे कुडी अर्जुनाची. बळीने बांधिला गोपीने वेष्टिला, पार्थरथी
झाला सारथी. सगळे माहिती आहे बरं का आपल्याला काय 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 काय. धूत असे घोडी अर्जुनाची, काय गरज होती हो. आपण आपली गाडी धुवायला सुद्धा हल्ली आहे की नाही. आपलं दुर्दैव किती आहे सांगू का. आपण केलेला केर काढायला सुद्धा हल्ली बाहेरून माणूस येतो, आहे की नाही. हा म्हणाला धूत असे घोडी अर्जुनाची, काय गरज आहे याला. बळीने बांधिला गोपीने दृष्टीला, पार्थरथी झाला सारथी. तुका म्हणे माझी पुरवावी आवडी, याकरता काय कर म्हणाले, वेगे घाली उडी नारायण. भक्ती करायला शिकवलं. वास्तविक तुकाराम महाराज हे व्यवसायानं वाणी बरं का, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणू नये वाणी, दोन्ही अर्थ नाही. अहो त्याला वाणी म्हणू नका आणि या वाणी नाही म्हणू नका, कारण त्यांच्या वाणी म्हणले दुसरा वाणी झाला नाही. हे मराठी कळायला फार अवघड आहे बरं का. यालाच खरं तर अभिजात मराठी म्हणतात. खरे याला अभिजात मराठी म्हणतात बरं का. ही जी गंमत आहे ना ही कळायला लागली एकदा. पण हल्ली काय आहे, आमचं इतकं इंग्लिश मीडियम झालंय ना, काही कळत नाही काय चाललंय. वाण्याचं काम काय, वास्तविक वाण्याचं काम काय नीट ऐका. हे कोविडच्या आधी होतं बरं का. आपण ती वाण सामानाची यादी तयार करायचो. अजूनही काही ठिकाणी असेल, ते दुकानात जायचं, त्याच्याकडे ती वाण सामानाची यादी टाकायची. तो बघणार आणि आपल्यालाच म्हणणार, काय अमुक अमुक पदार्थ यावेळी लिहिलं नाहीत मावशी. त्याला माहिती असतं बरं का आपल्याकडे काय काय आहे. मागच्या 2 याद्यांमध्ये गेलंय नाही गेलंय. दुकानात बसावं आणि आपल्याकडे असलेल्या वस्तूंची विक्री करावी. ऐका नीट. वाण्याचं काम काय, तर दुकानामध्ये बसावं, स्वस्तामध्ये म्हणजे ज्याला आजच्या भाषेत होलसेल म्हणतात, त्या होलसेल मधून माल आणावा, त्याच्यावरती योग्य नफा लावावा आणि आपल्याकडे असलेल्या वस्तूंची विक्री करावी. तुकोबांनी काही काळ दुकान चालवलं बरं का. पण नंतर म्हणाले, नंतर विचार केला की अशा नश्वर गोष्टींचा व्यापार करण्यापेक्षा, अशा नश्वर गोष्टींचा व्यापार करण्यापेक्षा लोकांच्या दुकानात बसावं, लोकांच्या दुकानात बसावं आणि भक्ती प्रेमाचा व्यापार करावा. म्हणून म्हणाले, शिव शिव तुकया म्हणू नये वाणी. सामान्य नाही हो हे वाणी कुणी. आणि काय वाटावं, तर भक्ती प्रेम वाटावं. आणि किती लोकांना वाटलं माहितीये, भगवत भक्ती कराया बहुजड जीवासी जो तुका शिकवी, त्याच्या दुसरा धरणीवरी होईल कोण तुका शिकवी. त्याच्यासारखा कोणीही आतापर्यंत झाला नाही. आणि काय सांगितलं, तर भगवंतांची भक्ती करा. याचं कारण भक्तीनं तो सहज साध्य आहे बरं का, सहज साध्य आहे. मनुष्य जन्म एकदा मिळाला की या मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बरं का. कोणीही अगदी सांगतो, म्हणजे ज्यानं 2-4 प्रवचन ऐकलीत ना तो सांगतो बरं का, मोक्षामध्ये बरं का, मोक्षामध्ये. पण हा मोक्ष प्राप्त कशानं होणार आहे नाही का, त्याचे मार्ग आहेत.
ज्ञान मार्गामध्ये ही सगळ्यात मोठी अडचण आहे बरं का. पण भगवंत म्हणतात अर्जुना मला कोण आवडत, मला भक्त आवडतात, पण त्यात सुद्धा ज्ञानी भक्त आवडतात. आहे की नाही? नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम्य विद्यते. पण ज्ञान इतकं सोपं आहे का हो? इतकं सोपं आहे? ज्ञान पाहिजे बरं का, ज्ञान पाहिजे. मग कोणतं ज्ञान पाहिजे? तर ज्याला आम्ही लौकिकामध्ये ज्ञान 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 असं म्हणतो ना, ते नाही बरं का. समर्थ म्हणतात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. एका अभंगामध्ये समर्थ म्हणाले ज्ञाने वीण जे जे कळा ते मानवी ज्ञाने वीण जे जे कळा ते मानवी अवतरा. ज्ञाने वीण जे जे भगवंत बोलिला, ऐसे भगवंत बोलिला, चित्त द्यावे त्याच्या बोला, चित्त द्यावे त्याच्या बोला. ज्ञानी वीण जे जे ज्ञानची सार्थक, एक ज्ञानची सार्थक, बाकी सर्व निरर्थक, बाकी सर्व निरर्थक. जे जे कळा ते मानवी अवतरा. दास म्हणे ज्ञाने वीण, दास म्हणे ज्ञाने वीण, पाणी जन्मला पाषाण, पाणी जन्मला पाषाण, पाणी जन्मला पाषाण. ज्ञाने मानवी अवतरा. ज्ञाने वीण जे जे मानवी अवतरा, मानवी अवतरा, मानवी अवतरा. जे जे कळा ते मानावी अवकळा. ज्ञान सोडून जे काही आहे ती अवकळ आहे बरं का. ज्ञान कुठल्या गोष्टीत नको मला सांगा. पोळ्या करायच्या म्हटलं ना, तुम्हाला वाटतंय तुम्हाला म्हणजे इकडे बसलेल्यांना बरं का, इकडे बसलेल्यांना माहिती आहे. मी असं म्हणालो ना की काही काही भगिनी वर्ग म्हणतात हा बोला बोला त्यांना, त्यांच्या मनात काय चाललं असतं इथनं कळतं बरं का. ही गादीची ताकद आहे का. बोला त्यांना, त्यांना पण बोलत नाही, आम्हाला म्हणाले सारखे बोलत. ज्यांना असं वाटतंय की पोळ्या करायला काही ज्ञान लागत नाही, त्याने उद्या सकाळी बस पीठ फक्त मळून दाखवा म्हणाले. या म्हणाल्या फक्त मळून दाखवा पीठ म्हणाले. त्यात नेमकं काय घालतात इथपासून सुरुवात आहे बरं का आमची. मला एकाने विचारलं होतं बरं का, असं मी सांगितले होते बुवा त्याच्यात फोडणी घालतात का. काय माहितीच नसतं. तयारी तर आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला म्हणजे बंधू वर्गाचं सांगतोय बरं का, आपल्याला तयार मिळतं ना, त्यामुळे आपल्याला कळत नाही बरं का त्याच्या
मागे किती कष्ट आहे. त्यामुळे पोळी बनवायची म्हटली ना तरी मुळात त्याचं ज्ञान पाहिजे. मग तो गहू कुठला पाहिजे इथपासून सुरुवात बरं का. नाही की नाही, चांगल्या मऊ लुसलुशीत व्हायला पाहिजे. नाहीतर पोळ्या तोडायच्या म्हटल्या तर कात्रीच द्यावी लागते. नाही का, असं व्हायला नको. त्या बरोबर भाजल्या गेल्या पाहिजे, घडी झाली पाहिजे, घडीच्या पोळ्या. कोणतीही गोष्ट जर शिकायची झाली ना तर त्याच्याकरता त्या गोष्टीतलं ज्ञान पाहिजे लक्षात. आणि एवढं करून जर सगळं ज्ञान झालं तर ज्ञानाच्या बरोबरीनं त्याचा जो एक मित्र आहे तो येतो, त्याचं नाव आहे अहंकार. आहे की नाही. आपण म्हणतो की नाही एखाद्याला, मला माहितीये तू गप्प बस. तू गप्प बस आहे ना, ते कशाच प्रतिपादन आहे बरं का. ते प्रतीक आहे. ते छोटा जो असतो ना आपला असतोच बरं का प्रत्येकाला. हे उगाच मला नाही वगैरे असं मी म्हणणार नाही, प्रत्येकाला असतो तो. ते हे सगळं त्रिगुणातनं तयार झालंय बरं का. यातलं काय नको आपल्याला सांगा. सत्व, रज आणि तम या सगळ्यातून या सगळ्या गोष्टी तयार झाल्यात बरं का. त्यामुळे हे प्रत्येकामध्ये असणारच आहे. पण मग मंदिरामध्ये काय यायचं, पूजा अर्चा का करायची, कीर्तन प्रवचन का श्रवण करायचं, तर सत्व गुणाची वृद्धी व्हावी म्हणून, संत संग घडावा म्हणून. केव्हा ना केव्हा तरी आम्ही या योग्यतेचं व्हावं. कुठल्या, की जेव्हा केव्हा पुन्हा द्वापारयुग अवतरेल, त्रेतायुग अवतरेल, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांच्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या सानिध्यामध्ये आम्हाला राहण्याचं भाग्य मिळावं. तुकोबा काय म्हणतात, न लगे धनसंपदा, काय हवंय, संत संग देई सदा. याच्याकरता तू आम्हाला पुन्हा 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 गर्भवासाला घाल भगवंता. का, संत संगा करता. आणि संत संघाशिवाय आत्मज्ञान नाही. म्हणजे ज्ञान मार्ग हा काही आपल्याकरता तितका सोपा किंबहुना सोपा नाहीच, अवघड आहे बरं का. भगवद्गीता पाठ केली ना, नाही का, धर्मक्षेत्रे पासून शेवटचा श्लोक यत्र योगेश्वर, ते सगळं पाठ झालं. पाठ होणं सोपं आहे बरं का. ते समजणं आणि ते सांगितलेलं समजलेलं आचरणात येणं अवघड. काय आचरण अवघड आहे ना. पाठ सोपं आहे बरं का. पण मग हे कुणाकडे बघून कळतं आम्हाला, हे संतांच्या जीवनाकडे बघून कळतं बरं का. सुख दुःखे समे कृत्वा. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग येतो बरं का. तो प्रसंग म्हणजे आपल्या मात्या पित्यांचा वियोग. प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला हे दुःख येणार आहे ना, कधी ना कधीतरी येणार आहे. माऊलींच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग कितव्या वर्षी आला, कितव्या वर्षी आला. त्या मनाने तर आपल्याला खूप सहवास लागतो ना आपल्या आई वडिलांचा. लक्षात घ्या, तत्वज्ञान 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 काय करतं बरं का. वास्तविक अशा प्रसंगामध्ये ज्याचा आधार होतो ना त्याला तत्वज्ञान म्हणतात बरं का. अशा प्रसंगात ते आठवायचं असतं की अरे मला झालेला वियोग आहे ना,
याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी माऊलींना वियोग झालाय. मग त्यांची परिस्थिती काय झाली असेल, त्या मानानं माझी फार बरी आहे बरं का, माझी फार बरी आहे. हे त्या काळी आठवणं महत्वाचं आहे बरं का, त्या वेळेला आठवणं महत्वाचं आहे. आणि ते जर योग्य वेळेला आठवलं ना तर मग सुखदुःखे समे कृत्वा. हे कशामुळे होतं तर संत संगतीमध्ये केलेल्या श्रवणामुळे होतं. लक्षात घ्या, श्रवणाशिवाय पर्याय नाही. म्हणजे ज्ञान मार्ग इतका अवघड आहे. मग कर्म मार्ग, कर्म म्हणजे आपण करतो त्याला कर्म म्हणत नाहीत बरं का. शास्त्रानं ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला कर्म म्हणतात. आपण विहित कर्मापेक्षा सध्या कलियुगामध्ये निषिद्ध कर्मच अधिक करतो. त्यामुळे कर्म मार्ग हा आपल्याकरता अवघड आहे, फार अवघड आहे. मग तिसरा उपासना मार्ग. उपासना शब्दच मुळात फार फार वेगळा आहे बरं का. तो आपण इतका तो गुळगुळीत केलाय, गुळगुळीत केलाय, गुळगुळीत केलाय. आपल्याला वाटतं आपण मंदिरात जातो, 4 माळा ओढतो म्हणजे उपासना बरं का. हो की नाही? तसं नाही बरं का. एक आपण काय करतो आता, आज एकादशी ना, एकादशीच्या दिवशी उपवास करायचा असतो बरं का. केलाय ना सगळ्यांनी? आता तरी हो म्हणायचं बरं का. केलाय ना सगळ्यांनी? काय आहे कीर्तनकार प्रवचनकार, मी हे मागे बोललोय बरं का. त्यांनी प्रश्न विचारला ना, हो का नाही, तर ते हो वर जोर देत आहेत का नाही वर जोर देत आहेत, तसं उत्तर द्यायचं बरं का. मी पुढचं काम सोपं. बघा ना, आज एकादशी, त्यामुळे काल आपण काय केलं किंवा 2 दिवसांकडे यादीच केली काय काय खायचं आहे की नाही. सकाळी साबुदाण्याची खिचडी, मग वरईचे तांदूळ, काय दाण्याची आमटी, साबुदाण्याच्या पापड्या, परत त्या पांढऱ्या फार चांगल्या लागत नाहीत म्हणून 1 पाकिट लाल, 1 डझनभर केळी, त्याच्यानंतर 1/2 किलो सफरचंद, त्यात जाता जाता दिसली म्हणून सीताफळ घेतली म्हणाले 2 किलो. काय फार यावेळेला मिळाले नाहीत ना सीझन मध्ये, उशिरा आला सीझन. असं सगळं करता 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 रोज जे आपण खातो त्याच्यापेक्षा 1.5-2 किलो अधिक आज खातो. आणि काय एकादशी आणि तुम्हीच म्हणताय म्हणून बरं. असं सगळं करून आपण काय म्हणतो, आज माझा उपवास. आदरणीय गोविंद स्वामी आपले, काल गोविंद स्वामींची बहुतेक पुण्यस्मरण दिवस होता बरं का. गोविंद स्वामी पद म्हणायचे बरं का, त्यांनी रचलेले, मला ते पूर्ण मिळालं नाही, उपवासाबद्दलच आहे. उपास मज लागला, उपास मज लागला सखे ग, उपास मज लागला. मला दीक्षा आठवतही नाही आणि मला ते मिळाले नाही बरं का. एखादं कडवं मला आठवेल तेवढं म्हणतो. उपास मज लागला सखे ग, उपास मज लागला. तुमच्यापैकी ज्यांनी गोविंद स्वामींची कीर्तन ऐकली त्यांनी कधीतरी ऐकलं असेल. काय काय केलं उपवासाला, कशामुळे लागला याचं कारण सांगितलंय बरं का. काय केलं, खार का मोज क्या दहा, खार का मोज क्या दहा, उकडीले बटाटे 6, उकडीले बटाटे 6. घेतला पोटभर चहा, घेतला पोटभर चहा सखे ग, उपास मज लागला, उपास मज लागला. आणि असं त्यांनी वर्णन केलं बरं का, काय 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 खाल्लं.
एवढं सगळं खाल्लं आणि त्याचा त्रास झाला. वा, आता येता येता तुझा विषय झाला रे. सगळं आपण करतो आहे की नाही? जरा आठवून बघा आज काय काय खाल्लंय. बहुतेक ते खिचडी प्रकरण असतच बरं का सगळे. चैतन्य महाराज देगलूरकर आहेत ना, ते म्हणतात मला जर का तो साबुदाणा कधी भेटला तर मी त्याला पाय पकडून विचारणार आहे, बाबा तुझं असं काय पुण्य आहे की एकादशीला तू चालतोच म्हणाले, असं काय? उपवास असा शब्द आहे बरं का. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वसणे, राहणे, नाही का? नाही का? आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राला काही उप हा शब्द नवीन नाही. मुख्यमंत्री त्याच्या शेजारी बसतात ते हा, आणि एकाच बाजूला बसलं ना तर वाईट दिसतं म्हणून हल्ली दोन दोन ठेवलेत महाराष्ट्र. गोपाल कृष्ण भगवान, काय फोटो मध्ये फ्रेम बॅलन्स झाली पाहिजे ना, त्याच्याकरता बरं का ते काम मुख्यमंत्र्यांना जास्त. उपवास असा शब्द आहे बरं का. त्या उपासना मार्गावरून चाललंय बरं का. आपण कुठल्या मार्गाने चाललोय आपल्याला माहिती पाहिजे ना. हरिदासाची कथा पुन्हा मूळ पदावर आली पाहिजे, म्हणजे ते अवघड आहे बरं का. काय करणार बुवा, वेळेत खाल्लं नाही ना तर ती शुगर वर खाली होते, नाही का? मला गोळी असते ना शुगरची, आहे की नाही हो? ज्यांना ज्यांना गोळी आहे त्यांनी तरी हो म्हणा. पक्क लक्षात ठेवा, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. आपल्या अवतीभोवती भरपूर औषध आहे, आपल्या अवतीभोवती भरपूर अन्न सामग्री आहे, आपल्या अवतीभोवती भरपूर नातेवाईक आहेत, आपल्या अवतीभोवती भरपूर डॉक्टर आहेत, म्हणून आपण जिवंत नाही. त्या भगवंतांची इच्छा आहे की आपल्या हातून अजून काहीतरी चांगलं व्हावं, याच्याकरता त्यानं ते चैतन्य आपल्यामध्ये ठेवलंय बरं का. तेव्हा ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, भागवतात, तुम्ही भागवत ऐकले ना सगळ्यांनी? भागवतात सांगितलंय बरं का आपल्याकडे किती वेळ आहे, प्रत्येकाला सांगितलंय नाही का. राजा परीक्षिताला सांगितलं, बाबा रे तुझ्याकडे 7 दिवस आहे. आपल्या प्रत्येकाकडे सुद्धा 7च दिवस आहे, हो की नाही? कुणाचा सोमवार आहे, कुणाचा मंगळवार, कुणाचा बुधवार, कुणाचा गुरुवार, कुणाचा शुक्रवार, कुणाचा शनिवार, कुणाचा रविवार. ज्यांना घरासमोर अधिक गर्दी जमवायची त्यांच्याकरता रविवार ठेवतात. याच्यापेक्षा वेगळ्या दिवशी आठवतंय का आपल्याला? फक्त आपला 7वा दिवस कोणता आहे हे आपल्याला माहिती नाही. आणि ही भगवंतांची फार मोठी देणगी आहे बरं का. आपल्यावरती त्याची कृपा आहे. म्हणजे काय तर आपल्याला आपला 7वा दिवस कोणता आहे हे माहिती नाही. फार देणगी आहे बरं का. मी अनेक उदाहरण सांगेन तुम्हाला याच्याबद्दल. म्हणजे उपासना मार्ग किती कठीण आहे हे कळलं ना तुम्हाला. ज्ञान मार्ग कठीण आहे, कर्म मार्ग कठीण आहे, उपासना मार्ग कठीण आहे बरं का. गोंदावल्याला गेलात ना तुम्ही, महाराज बसलेत बरं का तिथे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम.
राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की महाराज आपले नामात आहेत बरं का. आम्ही गेलो 2-3 माळा काय ओढल्या की आम्हाला वाटतं लगेच दर्शन झालं आहे की नाही. मग आपण म्हणतो महाराज अशी एवढी साधना चालू आहे. एवढी साधना म्हणजे आपली कशी चालू असते सांगू. हा बघा आठवण आपली आपली कशी चालू असते ते. हातामध्ये माळ असते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम. गॅसवर काय ठेवलंय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय. चहा झाला का का श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम ह्याचा जो रिदम आहे आपला त्या रिदम मध्ये कोणतं वाक्य बसतंय ते क्राफ्ट होत असतं बरं का आपल्या मनामध्ये. लक्षात घ्या नीट. साधना करताना उपासना करताना नामजप करताना छान आसनावरती बसून करायचं आहे बरं का. आसन घालायचं आणि आत्ताच्या भाषेत आपल्याला जे कम्फर्टेबल आहे जसं बसणं म्हणजे मांडी घालून बसणं किंवा ज्यांना आता शक्य नाही गुडघ्याचं ऑपरेशनच झालंय मग खुर्ची अशा आपल्याला योग्य असलेल्या आसनामध्ये बसून स्थिर चित्तानं नाम घेणं याला साधना असं म्हणतात. भरा 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 ठरले म्हणून 13 माळा बरं का. काही त्याला अर्थ नाही बरं का. क्षमा करा आम्ही लहान आहे आपल्यापेक्षा. काही त्याला अर्थ नाही बरं का. तुकोबात सांगतात की आपण ज्याचं नाम घेतो ना ते नाम घेत असताना त्या नामातल्या प्रत्येक अक्षराबरोबर त्याला पाहायला शिका. होतं का आपलं. आपण खिडकीतनं खाली बघणार कुठली गाडी गेली कुठला ट्रक गेला आणि इथं हातात चालले माळ फक्त आपले तो मणी आला की फिरवायचं बस. यानं श्रम होणार आहेत बरं का. साध्य काही होणार नाही. यानं श्रम होणार आहे. म्हणजे तुम्हाला वाटतंय ना नाम घेणं सोपं आहे. नाही हो तेही फार अवघड आहे. मग म्हणाले काय करा एवढ्या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा भगवंतांवर निस्सीम प्रेम करा. भक्ती प्रेम असा शब्द आहे. भगवंतांची भक्ती करा कारण भक्तिपाशी देव घालितसे उडी धूतसे घोडी अर्जुनाची. भगवंतांनी त्यांच्या भक्तांकरता काय काय केलं. आमच्या नाथांच्या घरी भगवंत श्रीखंड्या म्हणून राहिले बरं का. किती वर्ष 12 वर्ष. प्रसंग माहितीये का काय घडला होता. नुकतंच नाथांचं विष्णू सहस्त्रनाम म्हणून झालं होतं. म्हणजे
विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभो भूतकृद्भूतपूर्वावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च भूतानां परमागति अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योग विधानेता प्रधान पुरुषेश्वर. काळजी करू नका, सगळं म्हणणार नाहीये. नुकतंच नाथांचं झालं होतं म्हणे, आणि हा दारात उभा हात जोडून उभा आहे बरं का. भगवंत नाथांच्या दारासमोर हात जोडून उभे राहत आहेत का? काय नाथांची भक्ती आहे बघा. 12 वर्ष, 1 नाही 2 नाही 3 नाही 12 वर्ष. हा म्हणाला, मला असं कळलंय की तुम्हाला कामाला माणूस पाहिजे काहीतरी, मला कामावर घेऊन घ्या. नाथ म्हणाले, बाबा रे, नाथांचं चरित्र फार विलक्षण आहे बरं का, वाचा गेलं मुळात ना वाचा. बाबा रे, पहिलं काय नक्की करूया, तर पगार नक्की करूयात. आपण असंच करतो की नाही, एवढं काम आहे, काय घेणार त्याच्यावरती पुढे सुरू. हा म्हणाला, काय तुम्ही द्याल ते? तसं नाही म्हणाले, नंतर नाही चालणार. एखादं काम अधिक पडलं तर नंतर चालणार नाही. तरी हा म्हणाला बरं का, तुम्ही द्याल ते. आणि यानं काय काम केले बरं का, पाणी भरले. आणि दुसरं चंदन घासण्याचं काम केले बरं का भगवंतांकडे. मोरोपंत म्हणाले, श्री एकनाथ सदनी नीट आहे का? श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करितो. वा. स्वकरे चंदन घासी, स्वकरे चंदन घासी. ते घासलं गेलं पाहिजे ना, उगाळलं. हल्ली काय हो, तयार चंदन नाही का, ते तयार चंदन आपण भगवंताला लावतो आणि दुकानदार तेच चंदन आपल्याला लावतो. स्वकरे चंदन घासी. चंदन घासायची सहाण असते ना, आपल्याकडे असते ती अगदी आली एवढी असते बरं का. ते लग्न कार्यात लागतं ना, हा म्हणून हे सगळं गेलंच आहे बरं का. अहो, पूर्वीच्या काळी बघा ना, मला सांगा, पूर्वीच्या काळी जिम नावाचा प्रकार होता? जिम नावाचा प्रकार नव्हता. कारण काय? नीट विचार करा, कारण काय? त्या काळामध्ये घरामध्ये असलेली जी भगिनी आहे, तिच्या हातामध्ये मुसळ असेल, खलबत्ता असेल. खलबत्ता म्हणजे आता असतो ना एवढासा, एवढा हा सुद्धा मोठाच झालाय बरं का. चांगला 2.5-3 किलोचा बत्ता, हो की नाही? आणि ती जेव्हा ताक, हा प्रकार माहिती आहे ना तुम्हाला, ताक नावाचा प्रकार, तो घुसळ म्हणजे दही घुसळतात बरं का. आणि कसं घुसळायचं माहितीये का? कसं ते रविनी वगैरे नाही बरं का, ते फारच हँड मिक्सिंग तसं नाही बरं का. पूर्वीच सांगतोय मी, भगवान गोपाल कृष्णांच्या काळातलं. 3-3 फूट उंचीचे रांजण असायचे, त्याच्यात दही लावलेलं असायचं.
त्याच्या पाठीमागे जो खांब असायचा ना त्याला गोविंद खांब असं म्हटलं जायचं. त्याला एक लाकडी हे असायचा, काय फळी असायची, त्यात ती रवी अडकवायची, त्याला दोरी गुंडाळायची. हा, आणि हे पहाटे सुरू व्हायचं काय, राधा कृष्ण गोपाल कृष्ण म्हणा, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, मोठ्याला राधा कृष्ण गोपाल कृष्ण, 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 राधा कृष्ण गोपाल कृष्ण. चालला चालू झालं तर ते सूर्योदयापर्यंत पूर्ण व्हायचं, म्हणजे साधारण तास सव्वा तास चालायचं. असं जर तास सव्वा तास तिनं केलं तर तिला काय जिमला जायची गरज आहे वेगळी. हल्ली काय सगळ्याला मशीन आली होती. पूर्वी कपडे हाताने धुवायचे ना, त्यामुळे आपोआप तो व्यायाम व्हायचा. आता काय करायचं, त्याला वेगळी बाई ठेवायची आणि आपण जिम मध्ये जाऊन लोकांची वजन उचलायची.